हिंदूंवर अत्याचार होतो. हिंदूंवर अत्याचार होतो असं म्हणतात. अरे सोशल मीडियावर तुमचं चाललेलं आहे. RSS भाजपाचे लोक आता आम्हाला हिंदू म्हणून शिवाय देत आहेत. ही मुसलमानच समस्या आहे देशाची, बाकी कुठली समस्या नाहीये. आम्ही जनगणना करू, कधी करू? 27 ला करू किंवा 28 ला करू, असं काहीतरी. त्या निवडणुका पुन्हा दुसऱ्या निवडणुका होतील त्याच्यानंतर बघू. SC ST OBC आणि मायनॉरिटीच्या लोकांना एकत्रित करण्याचा कार्यक्रमच करणे म्हणजेच ब्राह्मणवादाचे तडाखा. जेवढे काही ते सरकार चालू आहे चंद्रसंग, त्या केंद्र सरकारने जे मुद्दे विचारात घेतलेले आहेत ते जरूर त्या ब्राह्मणी व्यवस्थेला अनुकूल आहे. आणि त्याचा हा आमदार निवडून येऊ देत नाही, त्याचा खासदार निवडून येऊ देत नाही, आणि देश त्यांच्या नियंत्रणात स्थापित केलं की इंग्रजाच्या गुलामगिरीतून जरी देश स्वतंत्र झाला तरी तो ब्राह्मणांच्या गुलामीमध्ये कायम राहिला पाहिजे. आणि 32 राज्यामध्ये आपण रात्रंदिवस 24 तास कामं करत आहोत, तरी आपलं एक बघितलं तर मीडियाला प्रेझेन्स म्हटलं तर जसं बाकी नेते जे असतात वेगवेगळ्या याच्यात, म्हणजे एका जागी आले तर 10 मीडियावाले किंवा वेगवेगळे गोष्टी असतात, ते आपल्या संदर्भात का बरं नाही दिसत? देशामध्ये जो मास मीडिया आहे, तो मास मीडिया ज्यामध्ये प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये चॅनल आहेत, ते विशिष्ट प्रकारच्या जातीच्या लोकांच्या नियंत्रणात आहे. आणि ज्या लोकांच्या ते नियंत्रणात आहे त्यांना असं वाटते की आमचं बहुजनांचं आंदोलन देशव्यापी वाढता कामा नये, वाढलं तर त्यांच्या जातीचं वर्चस्व संपुष्टात येईल. जातीय दृष्टिकोनातून ही अडथळे आणले जात आहेत. विशिष्ट जाती म्हणजे कोणती जाती, आपण स्पष्ट शब्दात बोलू शकतो का त्या विषयावरती? मी माझ्या आयुष्यावर बोललेलो आहे, म्हणजे आता त्याची लिमिट झाली बोलण्याची. ब्राह्मण हा शब्द प्रयोग मी माझ्या आयुष्यामध्ये किती वेळ बोललो असेल याची काही मर्यादा नाही. म्हणजे त्या जातीच्या लोकांनीच या देशामध्ये 15 ऑगस्ट 1947 ला जे स्वातंत्र्य मिळालं ते संपूर्ण देशातील बहुजनांच्या स्वातंत्र्यामध्ये कन्वर्ट होणार नाही याची खबरदारी घेतली. आणि त्यांनी काय केलं, रुलिंग पार्टी सुद्धा त्यांचीच आणि अपोजिशन पार्टी सुद्धा त्यांचीच, असं नियंत्रण प्रस्थापित केलं की इंग्रजाच्या गुलामगिरीतून जरी देश स्वतंत्र झाला तरी तो ब्राह्मणांच्या गुलामीमध्ये कायम राहिला पाहिजे, असे त्यांचे डावपेच आहेत. आणि त्या डावपेचाच मूळ कारण काँग्रेस पार्टी आणि भारतीय जनता पार्टी, ह्या दोनही पार्टीचे संस्थापक हे ब्राह्मण आहेत. आणि ब्राह्मणांनी त्यांचं संघटन, त्यांचे नियंत्रण आणि त्या पॉलिसी निर्माण करणारे ते सर्व ब्राह्मण लोक आहेत. जे ब्राह्मण लोक अशा पद्धतीचं वैचारिक नियंत्रण करतात आणि ते संघटन बहुसंख्याक लोकांचं आहे असं शो करतात. आता ते शो करताना काय चालाकी काय करून राहिलेत, शो करताना चालाकी काय करून राहिलेत, हिंदूंवर अत्याचार होतो. हिंदूंवर अत्याचार होतो. हिंदूच या देशामध्ये ते ब्राह्मण लोक, SC हिंदू, ST हिंदू, OBC हिंदू, या सर्व लोकांची संख्या 74.5%, रुलिंग पार्टी ब्राह्मणांची, अपोजिशन पार्टी ब्राह्मणांची, आणि अत्याचार हिंदूंवर होतात. हे ऐकायला सुद्धा फार विचित्र वाटतंय, पण ते तसा प्रचार करतात. आणि त्या प्रचारामुळे त्यांचे जे काही प्रचारक आहेत ते ह्या लाईट मध्ये विचार करतात, हिंदू आणि मुसलमान. म्हणजे जरी देश स्वतंत्र झाला असला तरी तो अजूनही मुसलमानांच्या नियंत्रणात आहे. अरे त्याचा हा आमदार निवडून येऊ देत नाही, त्याचा खासदार निवडून येऊ देत नाही, आणि देश त्यांच्या नियंत्रणात आहे. फक्त प्रचार करण्याच्या माध्यमातून SC ST OBCच्या लोकांमध्ये असा खोटा प्रचार 99 वेळ जर समजा ह्या खोट्या गोष्टी सांगितल्या, 100 वेळा लोकांना वाटणे हेच गोष्ट खरी आहे. आझादी म्हटलं तर यावरून एक प्रश्न मी विचारतो आपल्याला, काय बहुजन मूलनिवासी आझाद होतील? आपण 2-3 वेळा आझादीवाला शब्द वापरला, पण बहुजन मूलनिवासी आझाद केव्हा होईल? जोपर्यंत ते ब्राह्मणांच्या नियंत्रणामध्ये आहेत तोपर्यंत ते आझाद किंवा स्वतंत्र आहेत
असं मी मानत नाही, असं जर अर्थ आहे. आणि जेव्हा ते त्यांच्या भवितव्याचा निर्णय घेण्याचं स्वतः करतील, म्हणजे ब्राह्मणांचे जे पक्ष आहेत त्यांच्यावर जोपर्यंत ते निर्णय घेण्याचे अधिकार त्यांच्यावर सोपवतील तर ते स्वतंत्र नाही. एससी एसटी ओबीसीच्या लोकांनी एकत्रित येऊन त्यांच्या भवितव्याचा निर्णय त्यांनी स्वतः घेतला पाहिजे. जोपर्यंत ते तसं करत नाही तोपर्यंत ते स्वतंत्र आहेत असं मी मानायला तयार नाही. ईव्हीएम विरुद्ध व्हीव्हीपॅट साठी आपण खूप मोठी लढाई लढलेली आहे, तर ते लढाई आपण जिंकलो आपण मानू शकतो का? कारण सध्याला तरी ईव्हीएम वरतीच इलेक्शन होत आहेत. नाही, लढाई चालू आहे, परंतु जर आपण जनमत घेतलं तर कोणीही माणूस ईव्हीएम वर मतदान करायला तयार नाही. ईव्हीएमचा सुरुवातीचं आमचं आंदोलन आम्हीच फक्त जाणत होतो, परंतु आता लोकांचं, मॅक्झिमम लोकांचं असं मत आहे की ईव्हीएम मुळे फ्री, फेअर अँड ट्रान्सपरंट निवडणुका होत नाही. इव्हन आता बीजेपीचं सेंट्रलमध्ये सरकार आहे ना, तर काँग्रेसचे लोक म्हणून आले ईव्हीएम मध्ये गडबड आहे. जेव्हा काँग्रेसचं सरकार होतं तेव्हा बीजेपीचे लोक म्हणायचे ईव्हीएम मध्ये गडबड आहे. याचा अर्थ असा की ईव्हीएम मध्ये गडबड आहे. ईव्हीएम मध्ये गडबड दुरुस्त करण्यात यावी अशी आमची मागणी नाहीये. नाही, बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यात याव्यात. अमेरिकेचे लोक बॅकवर्ड आहेत का? युरोपचे लोक बॅकवर्ड आहेत का? म्हणजे ईव्हीएम वर निवडणुका घेतल्यानं तुम्ही ऍडव्हान्स आहात आणि ईव्हीएम वर निवडणुका घेतल्या नाहीत तर तुम्ही बॅकवर्ड आहात. तर मग अमेरिका बॅकवर्ड आहे का? त्याचं बॅलेट पेपरवर निवडणुका घेत आहेत. युरोपचे लोक आपल्या देशाच्या कितीतरी पट कुठं आहेत. तेव्हा बॅलेट पेपरवर निवडणुकाच्या आधारावर एखादा देश बॅकवर्ड किंवा फॉरवर्ड असं ठरवता येत नाही. साहेब, अशा खोट्या गोष्टी पसरवल्या जातात. साहेब, हे झालं जसं बीजेपी किंवा केंद्रात असलेली सरकार म्हणते ओबीसी जनगणना, तर ओबीसी जनगणना म्हणत आहे, पण केंद्रात सरकार असली तरी ते जनगणना करत नाहीये, त्यावरती आपण काय बोलाल? आम्ही जेव्हा भारत बंद ओबीसीच्या मुद्द्यावर करण्याचं ऐलान केलं आणि मग ओबीसी मध्ये जाऊन प्रचार सुरू केला, जेव्हा प्रचार सुरू केला तर त्या लोकांनी संपूर्ण देशातील होम डिपार्टमेंटच्या लोकांकडून माहिती मिळवली. तर होम डिपार्टमेंटनी त्यांना माहिती दिली सरकारला की ह्यांच्या ओबीसी मध्ये बैठका चालू आहे देशभर. ओबीसी लोक त्यांचा म्हणणं मान्य करत आहेत की बरोबर आहे, ओबीसीचं आधारावर जनगणना व्हायला पाहिजे. मग त्यांनी त्या आधारावर निर्णय घेतला की आम्ही केंद्र सरकारमध्ये बीजेपीचे लोक आहोत, आम्ही जनगणना करू. कधी करू? 27 ला करू किंवा 28 ला करू, असं काहीतरी. त्या निवडणुका पुन्हा दुसऱ्या निवडणुका होतील त्याच्यानंतर बघू. हा धावपेच आहे. आपल्याला जेव्हा ओबीसीच्या लोकांना सपोर्ट देणं सुरू केलं आणि त्यांनी जेव्हा निर्णय घेतला आम्ही करू, ओबीसी लोक आम्हाला काय म्हणायला लागले, सरकारनं करतो म्हणलं, आता विनाकारण तुम्ही कशाला पंपा ठोकून राहिले? त्यांना पॉलिटिकल समज, राजकीय समज नसल्यामुळे की हे जागरण बंद करण्यासाठी या लोकांनी अशी पोकळ घोषणा केलेली आहे. पोकळ घोषणा केली म्हणजे ओबीसीच्या लोकांचं लक्ष जनगणनेकडे केंद्रित होऊ नये. साहेब, आपण ओबीसी या डावपेचाला बळी पडू नये. साहेब, आपण एससी, एसटी, ओबीसी आणि कन्व्हर्टेड मायनॉरिटीसाठी लढतो, पण विशिष्ट म्हणजे ब्राह्मणिझमसाठी नाही लढत, हा खूप सारे लोक म्हणतात, तर त्यावरती आपण स्पष्ट शब्दात काय बोलाल? एससी, एसटी, ओबीसी आणि मायनॉरिटीच्या लोकांना एकत्रित करण्याचा कार्यक्रमच करणे म्हणजेच ब्राह्मणवादाचे तडाखा. कारण जोपर्यंत एससी, एसटी, ओबीसी आणि मायनॉरिटीचे लोक एकत्रित लढण्याचा कार्यक्रम बनवत नाहीत तोपर्यंत ते ब्राह्मणवाद मजबूत करायचं काम करतात. आणि जेव्हा ते एससी, एसटी, ओबीसी, मायनॉरिटीचे लोक एकत्रित येऊन लढण्याचा प्रयत्न करतात तेव्हा ते मुक्त होण्याचा प्रयत्न करतात. कारण त्यामध्ये ब्राह्मणांचं नेतृत्वच नसते. जोपर्यंत ब्राह्मणाच्या नेतृत्वाखाली ते लढतात तोपर्यंत ते ब्राह्मणी व्यवस्थेमध्येच लढत राहतात. आणि स्वतंत्र होऊन जेव्हा लढतात, स्वतःच्या संघटनेच्या बळावर लढतात, दुसरे त्यांचे जे मुद्दे असतात ते ओबीसींच्या फेवरमध्ये नसतात, ते त्यांच्या फेवरमध्ये असतात.
धर्माच्या आधारावर ते मुद्दे उपस्थित करतात. आता जेवढे काही ते सरकार चालू आहे चंद्रसंग, त्या केंद्र सरकारने जे मुद्दे विचारात घेतलेले आहेत ते जरूर त्या ब्राह्मणी व्यवस्थेला अनुकूल आहे. साहेब, आता एक मुंबईला मोहन भागवत साहेबांचा एक कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमात त्यांनी एक वक्तव्य दिला की जो हिंदू मुसलमान किंवा वेगवेगळा जातीवाद करतो तो हिंदूच नाही. ह्या विषयावरती आपले काय मत ठेवाल तुम्ही? दयानंद सरस्वती फार मोठे RSS स्थापना होण्याच्या अगोदरचे नेते आहेत. ते असं म्हणायचे की हिंदू ही मुसलमानांनी दिलेली चिवी आहे. RSSचे लोक, भाजपाचे लोक जर SC ST OBCच्या लोकांना हिंदू बनवत आहेत त्याचा अर्थ मुसलमानांनी दिलेली शिवी मुसलमानांनी त्यानं बंद करून केलं तरी ह्या लोकांनी ती सुरू केली. हे RSS भाजपाचे लोक आता आम्हाला हिंदू म्हणून शिव्या देत आहेत. ह्या शिव्या बर्दाश्त केल्या जाणार नाहीत. त्यांनी जर बंद केलं नाही तर त्यांच्याच विरोधामध्ये आम्ही आंदोलन करू. त्याच्यासाठी तर हे आंदोलन होणार आहे. आता हेडक्वार्टर कॅसेट जातो आम्ही आंदोलन. सर, आपण जे आंदोलन आता समोर करणार आहे, आंदोलनचे मुख्य हेतू काय आहे आपले? पहिल्या नंबरचा मुख्य हेतू ज्या मुद्द्यावर आम्ही लढत आहोत त्या मुद्द्यावर जनमत जागृत करणे आणि जनमत संघटित करणे आणि देशव्यापी आंदोलन उभं करणे हेच उद्देश आहेत. आपलं स्वतःचं आंदोलन असलं पाहिजे, आपलं स्वतःचे कार्यकर्ते असले पाहिजेत, आपलं स्वतःचं संघटन असलं पाहिजे आणि आपल्या नेतृत्वामध्ये आपले आंदोलन चालली पाहिजेत. या प्रकारे आपण साहेब समाजासाठी लढा लढत आहे, त्या प्रकारे समाजाच्या आपल्याला प्रतिसाद मिळतो का? थोडं जास्त सहकार्य मिळत आहे. म्हणजे माझी अपेक्षा नव्हती एवढं अपेक्षा म्हणजे समर्थन मिळेल, जास्त समर्थन मिळत आहे आणि त्याच्यामुळे पोलीसवाले लोक परेशान आहेत. पोलीस लोकांना जो रिपोर्ट मिळतो त्याच्यामुळे पोलीसवाले असं म्हणतात, अरे सोशल मीडियावर तुमचं चाललेलं आहे, दुसऱ्या कोणाचं काहीच चाललेलं नाहीये. पुणे नागपूरचे लोक पोलीसला भेटले का, यांना म्हटलं अरे तुमचंच चाललंय, हे काय माणसाचं दिसत नाही तुमच्याशिवाय. सध्या तरी राज्य सरकारची एक व्यवस्था तयारीत दिसत आहे की मदरसे बंद करा. मदरशामध्ये काहीतरी भ्रष्टाचार करून, मदरशा नावाखाली भ्रष्टाचार करून मुलांना शिकवण न देता ते धोरण चालवत आहेत मदरशाच्या. त्याबद्दल आपण म्हणजे मदरसे सुरू असल्या पाहिजे, बंद असल्या पाहिजे, काय आहे आपला त्यावरती? बंद करण्यात यावे अशी मागणी करण्याच्या पाठीमागचा हेतू असा की मुसलमानच समस्या आहे देशाची, बाकी कुठली समस्याच नाही आहे असा खोटा प्रचार करण्यासाठी मदरशाचा मुद्दा त्यांनी आता घेतलेला आहे.